लोकशाही मूल्य जपणारे वसंतराव नाईक. फुलसिंग जाधव, सामाजिक कार्यकर्ता. लोकशाही प्रधान भारत देशाने मागील 75 वर्षात अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहिली आहेत. या देशातील जनतेला अडाणी, अज्ञानी, भोळीभाबडी समजून वापरण्याची राजकारणाची खेळी देशातील जनतेने अनेकदा उधळून लावलेली आहे. देशाचा भौतिक विकास जगाचे लक्ष वेधण्या इतके नक्कीच झालेले आहे. पण भौतिक विकास म्हणजेच देशाचा खरा विकास नाही. भौतिक विकासापलीकडेही बरेच काही आहे. सध्याचे घाणेरडे, स्वार्थाने बरबटलेले, उंघड, केळसवाणे, नीतिमूल्यहीन राजकारण पाहून अपुरी संसाधने असताना सुद्धा राज्याला विकासाच्या एका उंचीवर नेऊन ठेवणारे, लोकशाही प्रधान देशात सुडाचे राजकारण करता कामा नये हे आपल्या कृतीतून सिद्ध करणारे हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीची मूल्य रुजवण्यासाठी वसंतराव नाईकांनी त्यांच्या कारकिर्दीत पाडलेल्या पायंड्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातल्या त्यात भौतिक विकासाला प्राधान्य देताना माणूस आणि माणुसकीचा कुठेही बळी जाणार नाही याची त्यांनी विशेष काळजी घेतली. राज्यकारभार करताना राजकीय शुचिता पाळणे, बदल्याची भावना मनात न ठेवता विरोधकांशी सन्मानाने वागणे, खऱ्या अर्थाने सर्वांना सोबत घेऊन काम करणे, ही त्यांच्या कारभारातील प्रमुख वैशिष्ट्ये होती. वसंतराव नाईक म्हणजे सौजन्यशीलता, सुसंस्कृतपणा, शालीनता, सभ्यपणा, मृदुभाषी व मितभाषी अशा अनेक मानवी गुणांनी बहरलेले व्यक्तिमत्व होते. म्हणूनच त्यांनी विरोधकांच्या मनातही घर करून होते. त्यांच्या धोरणात लोकाभिमुखता आणि सामान्यातील अतिसामान्य माणसांचे प्रतिबिंब उमटलेले असायचे. गतिमान राज्यकारभार करताना जनतेच्या विश्वासाला त्यांनी कधी तडा जाऊ दिला नाही. विश्वासार्हता त्यांच्या कारभारातील प्राण होता. महाराष्ट्राच्या भूमीत कणकणात समृद्धी फुलविण्याची त्यांची जिद्द व ध्येय होते. त्यानुरूपच त्यांनी 11.25 वर्ष गतिमान शासन चालविले. शेती आणि शेतकऱ्यांची त्यांनी आपल्या दूरदृष्टी धोरणातून विशेष काळजी घेऊन तसे धोरण राबविले. शेतकऱ्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा होता की आमचा शेतकरी हा माणूस आहे आणि माणूस म्हणून जगण्याचा त्याला अधिकार आहे. शेतकरी म्हणजे फाटक्या, मळक्या कपड्यातच असला पाहिजे असे कुठेही लिहिलेले नाही. शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल व्हावा म्हणून त्यांनी तसे धोरण राबविले. त्यांना गोधडीचा संसार मान्य नव्हता. माझ्या राज्यातील शेतकरी, कष्टकरी वर्गाबरोबरच प्रवाहाबाहेरील दीनदलित, भटके व विमुख, शोषित, वंचित, बहुजन वर्गाने लाचारी, दीनता, हीनता सोडून ताठ मानेने जगले पाहिजेत. त्यांनी कुणापुढेही हात पसरवता कामा नये म्हणून तशा विकासाभिमुख योजना राज्यात राबवून जनतेच्या मनात आत्मविश्वास भरला. त्यांच्या पंखाला स्वाभिमानाचे बळ दिले. आपली पूर्ण शक्ती पणाला लावून देशामध्ये त्यांनी महाराष्ट्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेताना त्यांनी लोकशाहीची मूल्य तेवढ्याच कुशलतेने जपली. विकास म्हणजे केवळ भौतिक सुख सुविधेचा महापूर नव्हे, तर राज्यातील सामाजिक स्वास्थ्य जपणे तेवढेच महत्वाचे आहे. सामाजिक सौहार्द, सामाजिक सलोखा यामध्ये कुठेही द्वेषरूपी विषाचा थेंब पडता कामा नये, याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली. वसंतराव नाईक जसे एक कर्तबगार, समर्थ शासक होते, तसेच ते मनाने दिलदार होते. त्यामुळे ते अजातशत्रू म्हणून ओळखले जायचे. ते स्वपक्षातील सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणे आणि विरोधकांनाही विश्वासात घेऊन राज्याचा गाडा समर्थपणे हाकणे ही त्यांची हातोटी होती. शत्रूलाही मित्र बनवण्याचे कसब त्यांच्याकडे होते. म्हणूनच त्यांच्या स्वभावातील माणुसकी, आत्मीयतेच्या सागरात सारेच सामावून जायचे. सभागृहात किंवा सभागृहाबाहेर त्यांच्यावर तुटून पडणाऱ्या विरोधकांबद्दल कधीही त्यांनी कटुता, द्वेष किंवा सुडाची भावना मनाला स्पर्श करू दिली नाही. शत्रू म्हणून समोर उभे राहिलेल्यांना सुद्धा त्यांनी प्रेमाच्या स्पर्शाने त्यांना जवळ केले. त्यांच्या मनाच्या मोठेपणाची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी सेनापती बापटांचे एक उदाहरण खूप बोलके आहे. एकदा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सेनापती बापटांना फूस लावून मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांच्या वर्षा निवासस्थानासमोर उपोषणाला बसवले. नाईक साहेबांनी त्यांच्याशी एवढ्या शालीनतेने व्यवहार केला की सेनापती बापट मेणासारखे वितळून गेले आणि बाहेर लावलेले आपले आसन नाईक साहेबांच्या घरात घेऊन गेले.
नाईकांनी विरोधकांनी रचलेला डाव प्रेमाच्या हत्यारांनी सहज हाणून पाडले. थोडक्यात सांगायचे म्हणजे वसंतराव नाईक साहेबांनी विरोधकांचा नेहमीच सन्मान केला. विरोधकांना त्यांनी कधीही कमी लेखले नाही की त्यांना त्रस्तबद्ध करण्याचे धोरण कधी राबवले नाही. विरोधी पक्ष लोकशाहीचा कणा आहे आणि त्याला इजा पोहोचता कामा नये याची प्रचिती त्यांनी विरोधकांशी सौजन्यशीलतेचा व्यवहार करून दिली. विरोधकांना कमजोर करून लोकशाही टिकवता येत नाही, हे त्यांनी आपल्या व्यवहाराने सिद्ध करून दाखवले. लोकशाहीची मूल्य कशी जपावीत, सामाजिक स्वास्थ्य उत्तम कसे राहील याची काळजी कशी घ्यावी, सर्व घटकाला न्याय कसे द्यावे, द्वेष तिरस्काराला मूठमती देऊन राज्यकारभार कसा करावा आणि कसे करू नये याचे उत्तम उदाहरण म्हणजे वसंतराव नाईक आहेत. आजचे राज्यकर्ते सूड भावनेने एवढे विकृत झालेले आहेत की त्यांचे आचरण पाहून किळस येते. अहंकार आणि सूड भावना आजच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात भिनलेली आहे हे सहज लक्षात येते. वसंतराव नाईकांनी सत्तेची नशा डोक्यात न भिनू देता राजकारण करताना माणूस आणि माणुसकीला विशेष महत्त्व दिले होते. भेदभाव न करता सर्व घटकांची काळजी घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मनापासून काम केले. कोणाशीही दुजाभाव केला नाही. जेव्हा राज्यकर्ता संकुचित भावना धोरण डोक्यात घेऊन बसतो तेव्हा सर्वच घटकांची परवड होते. भौतिक विकास आवश्यक नव्हे तर तो अनिवार्य आहे याचे भान त्यांना होते. तरीही त्यांनी भौतिक विकासाबरोबर माणुसकीचाही विकास झाला पाहिजे याबाबतही ते आग्रही होते. म्हणूनच त्यांनी राज्यात माणुसकीची पेरणी केली. हे पीक वाढण्यासाठी आपल्या परीने त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. विकास म्हणजे केवळ असमतोल भौतिक सुख सुविधेचा महापूर नव्हे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात या देशात सत्ता आणि संपत्तीचे योग्य वाटप झालेले नाही. किंबहुना तशी धोरणे राज्यकर्ते राबवताना आज दिसत नाहीत. शेतकरी आणि गरिबी ही राजकारण्यांच्या सत्ता संपादनाचे मुख्य साधन आज बनलेली आहेत. भौतिक विकासाबरोबरच या देशाचे सामाजिक स्वास्थ्य जपणे तेवढेच महत्त्वाचे आहे. सामाजिक सौहार्द, सामाजिक सलोखा यामध्ये कुठेही द्वेषरूपी विषाचा थेंब पडता कामा नये. या देशात हजारो जाती आहेत, विभिन्न संस्कृती, अनेक धर्म आहेत. सर्वांच्या हितरक्षणाची जबाबदारी राज्यकर्त्यांची असते. पण आज तसे चित्र दिसत नाही. राज्यकर्ते सामाजिक सलोखा बिघडवून सत्ता काबीज करण्याची नीती उघडपणे आज राबवताना दिसतात. हे चित्र बदलले नाही तर एक ना एक दिवस या देशात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. जनतेने या गलिच्छ राजकारण्यांपासून काय आदर्श घ्यायचा, या सर्व पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक यांचे समृद्ध विचारांची दीर्घ कारकीर्द विसरून चालणार नाही. जातीयतेचे विष डोक्यात भरून वावरणाऱ्या नेत्यांनी कितीही नाईक साहेबांची यशस्वी कारकीर्द झाकण्याचा प्रयत्न केला तरी आज ना उद्या वसंतराव नाईक साहेबांच्या विचारानेच राज्य आणि देश चालवावे लागेल. जनता बदमाशी जास्त दिवस सहन करीत नाही. काळ कोणालाही दीर्घकाळ क्षमाही करीत नसतो. नीतिमूल्यहीन राजकारण करणाऱ्यांनी ही गोष्ट वेळीच समजून घेतली पाहिजे. नाईक साहेबांचे राष्ट्रहितकारी, लोकशाही मूल्यवर्धक विचारांची राज्याला नव्हे तर या देशाला नितांत गरज आहे. खऱ्या अर्थाने सर्वांना सोबत घेऊन सामाजिक न्यायाच्या तत्वांवर राष्ट्र उभा करण्याच्या त्यांच्या विचारांची जपवणूक व संवर्धन करण्याची व ती जनसामान्यांत रुजवण्याची आज नितांत गरज आहे. अशा नेत्यांच्या राष्ट्राला, लोकशाहीला पोषक असणाऱ्या विचाराला जेवढे बळ दिले जाईल तेवढे लोकशाही मूल्य जिवंत राहतील. लोकशाहीची मूल्य जिवंत राहिली तरच या देशाची लोकशाही जिवंत राहील. लोकशाहीचा ढासळत जाणारा पाया सुरक्षित ठेवण्यासाठी वसंतराव नाईक साहेबांच्या विचारांकडे दुर्लक्ष करणे आत्मघात ठरेल. हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला काय दिले, हा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे उत्तर आहे, लोकशाही मजबूत करण्यासाठीचे समृद्ध विचारांचे अक्षय महाधन त्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिलेले आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्ष आज मलिन झालेले आहेत, नीतिभ्रष्ट झालेले आहेत. तसेच प्रत्येक पक्षातील अधिकांश नेते सत्तेसाठी लाज शरम सोडून वागताना दिसतात. सकाळी एका पक्षात असलेला नीतिभ्रष्ट हेतू दुपारी त्याच पक्षात असेल याची खात्री नसते.
दुपारी ज्या पक्षात तो आहे, संध्याकाळी त्याच पक्षात दिसेल याची शाश्वती त्यांच्या घरच्यांनाही नसते. स्वार्थासाठी बेडकासारखे इकडून तिकडे उड्या मारणारे राजकीय बेडका आज एवढे निर्लज्ज झालेले आहेत की त्याचे वर्णन करणे अवघड झाले आहे. म्हणून राजकारण्यांची ढासळलेली नीतिमत्ता आणि बिघडलेले चारित्र्य सुधारण्यासाठी, लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी, सुडाची, बदल्याची भावना नष्ट करण्यासाठी वसंतराव नाईक यांच्या विचाराशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. संविधान आणि लोकशाही वाचवण्याची ताकद त्यांच्या विचारात ठासून भरलेली आहे, हे कोणालाही नाकारून चालणार नाही. फुलसिंग जाधव, सामाजिक कार्यकर्ता, छत्रपती संभाजीनगर.